आजकाल बऱ्याच जणांचं काम कम्प्युटरसमोर असतं आणि कम्प्युटर नसेल, लॅपटॉप नसेल, तर मोबाईल आहेच. थोडक्यात काय तर स्क्रीन टाईम हा प्रत्येकाचाच वाढलेला आहे. म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या आपण जसं प्रभाते कर दर्शन म्हणतो ना, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करतली तू गोविंद आणि प्रभाते कर दर्शन. हे करण्याऐवजी लोकं पहिल्यांदा काय घेतात तर मोबाईल हातात घेतात आणि मोबाईलची स्क्रीन पहिली उघडून पाहतात काय मेसेज आलेले आहेत आणि सगळे पाहिल्यानंतर त्यांचा जीव शांत होतो. थोडक्यात सांगायचं तर आपल्या प्रत्येकाचा डिजिटल स्क्रीन टाईम हा वाढलेला आहे आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या डोळ्यावर, आपल्या मेंदूवर सगळीकडे होताना दिसतोय. आता डोक्यावर मी मागे बोललो होतो, की स्क्रीन टाईम वाढल्यामुळे काय होतं, की ते 50 ते 60 फिल्म्स पर सेकंड त्या आपल्या डोळ्यासमोर जात असतात आणि आपला मेंदू त्या रजिस्टर करत असतो आणि त्याच्यामुळे मेंदूचं चांचल्य वाढतं. कारण कुठलीही हालचाल अगदी सूक्ष्म असेल तरी तो मेंदू कॅच करत असतो. ठीक आहे, आपल्याला डोळ्यांनी होत नाही. परंतु मेंदूमध्ये ती हालचाल कॅच होत असते आणि त्याचा दुष्परिणाम आपलं मन चंचल होण्यामध्ये होत असतो. बघा मुलं बरीचशी आजकाल मोबाईल बघत असतात आणि जी मोबाईल बघतात जी मुलं, त्यांच्यामध्ये मनचांचल्य जास्त आढळतं, स्थिरता कमी असते, अभ्यासामध्ये त्यांचं मन जास्त लागत नाही. त्याच्यामुळे पालकांना मी नेहमी सांगत असतो, की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. दुसरी गोष्ट, मोठी माणसं पण आय-टी क्षेत्रात असणारी किंवा कंपनीत कम्प्युटरचं काम करणारी, ती पण स्क्रीनच्या पुढे असतात आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या डोळ्यावर, त्यांच्या मानसिकतेवर होताना दिसतो. अगदी आय-टीमध्ये तर नवीन मुलांना स्ट्रँग्युलेट करून घेतात अगदी. पिळवणूक असते त्यांची अगदी. त्यांच्या मेंदूचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होतो आणि एखादी गोष्ट जर पिळून काढली तर काय होतं, तर चोथा राहतो. त्याच्यामुळे आपण आपलं मेंदू, आपल्या मेंदूची ताकद टिकवण्यासाठी, आपले डोळे व्यवस्थित शाबूत राहण्यासाठी काही गोष्टी करायला हव्यात. कारण तुम्ही जेव्हा स्क्रीन टाईम वाढलेला असतो तुमचा, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये कोरडेपणा येतो, डोळ्यांची रसरस होते, डोळे लालसर होतात आणि चष्म्याचा नंबर पण वाढायला लागतो. डोळ्यांचे इतके सारे प्रॉब्लेम्स ह्या स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होताना दिसतात. याशिवाय मायग्रेन पण आहे. बऱ्याच जणांना डोकेदुखीचा पण त्रास झालेला आपल्याला चालू झालेला पाहायला मिळतो. हे इतके सारे प्रॉब्लेम्स केवळ स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होतात. आता होतं काय, आपली नोकरी असते स्क्रीनच्या पुढे. आपल्या लॅपटॉपसमोर किंवा कॉम्प्युटरसमोर कंटिन्यूअस थांबावं लागतं. मग अशा वेळेस आपण स्क्रीन टाईम टाळू शकत नाही. मग यासाठी आयुर्वेदाचे काही उपाय आहेत का हो? की जेणेकरून ह्या स्क्रीन टाईमचा दुष्परिणाम आपल्या डोळ्यावर, आपल्या मेंदूवर होणार नाही ते? चला तेच पाहूयात. मी वैद्य अतुल काळे, होऊया आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण साक्षर होणार आहोत, की आपण ज्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला आयुर्वेद काय सांगतो आणि ती साक्षरता आपण जर जपली आणि ती आपल्या आचरणात आणली, तर नक्कीच आपले डोळे शाबूत राहणार आहेत. आता डोळ्याचा आणि पायाच्या तळव्यांचा फार जवळचा संबंध आहे लक्षात ठेवा. जर तुम्ही पायाच्या तळव्यांना गाईच्या तुपाने किंवा ब्राह्मी घृताने किंवा साध्या तीळ तेलाने दररोज रात्री झोपायच्या आधी 10 ते 15 मिनिटं मालिश केली, मसाज केला आणि कास्याच्या वाटेने केला, तर त्याचा फार सुंदर परिणाम डोळ्यावर होताना दिसतो. तुमच्या डोक्याच्या केसांवर होताना दिसतो. आणि जर तुम्ही ही मालिश करत असाल, तर डोकं शांत व्हायला लागतं आणि डोळ्यांची रसरस, डोळ्यांची जळजळ ही पण शांत व्हायला लागते. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पायाच्या तळव्यांची व्यवस्थित मालिश करायची. त्यानंतर डोळे जे आहेत त्याच्यासाठी आपण नेत्रतर्पणसुद्धा करू शकतो. त्यासाठी त्रिफळा घृत आयुर्वेदामध्ये सर्वात महत्त्वाचं असं घृत आहे, जे डोळ्यांसाठी फार उत्तम काम करतं. त्याच्यामुळे डोळ्यांची रसरस, डोळ्याचा नंबर वाढणं या गोष्टी कमी होतात. आता आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये नेत्रतर्पण करत असतो. परंतु घरी करायच्या वेळेस आपण नेत्रतर्पण करू शकत नाही. यासाठी त्रिफळा घृत गरम पाण्यामध्ये त्रिफळा घृताची वाटी धरायची, ते कोमट करायचं, पातळ करायचं आणि आपल्या डोळ्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप्स दररोज घालायला, झोपेच्या आधी घालायला सुरुवात करायची. त्याच्यामुळे डोळ्यांची रसरस, डोळ्यांवरचा ताण, डोळ्याची खाज या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतात. यानंतर पोटामधून आपण आवळ्याचा रस घेऊ शकतो. आवळ्याचा रस हा नेत्रे म्हणून सांगितलेला आहे. त्रिफळा घेऊ शकतो. त्रिफळा चूर्णाचा 3 ते 4 ग्रॅम सकाळी रात्री कोमट पाण्यावर जर चूर्णाचा चमचा घेतला, तर त्याचा पण चांगला परिणाम आपल्या डोळ्यांवर होताना दिसतो. याशिवाय डोळ्यांची रसरस होत असेल, डोळ्यांची आग होत असेल, तर यष्टीमधून सिद्ध घृत बाजारात मिळतं. त्याचे 3 ते 4 ड्रॉप्स जर डोळ्यामध्ये घातले, तर डोळ्यांची रसरस कमी व्हायला लागते. डोळ्यांची खूपच रसरस होत असेल, तर दुर्वा आपण गणपतीला ज्या वाहतो, त्या व्यवस्थित धुवायच्या गरम पाण्याने, कोरड्या करायच्या आणि त्याचा रस करायचा तयार आणि डोळ्यामध्ये 2-2, 3-3 ड्रॉप जर घातले, तर डोळ्यांची रसरस फार उत्तम कमी होताना दिसते. याशिवाय आपण आहाराकडे पण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. आपलं जेवण उत्तम हवं, वेळच्या वेळी हवं आणि याशिवाय आपण गाजर, बीटरूट, नाचणी, जवस या गोष्टी जर जेवणामध्ये जास्त ठेवल्या, तर आपल्या डोळ्यांना त्याचं छान पोषण मिळतं, व्हिटॅमिन ए मिळायला मदत होते आणि आपले डोळे आरोग्यवान राहण्यासाठी मदत होते. डोळे चांगले राहण्यासाठी काही क्रिया सांगितलेल्या आहेत.
त्या क्रिया तुम्हाला सांगतो. एका अंधाऱ्या खोलीत बसायचं, एक 10 फुटावर ते 12 फुटावर दिवा लावायचा आणि त्याच्याकडे त्राटक करून बघत राहायचं. 2 मिनिटं बघितल्यानंतर आपल्या हाताचे तळवे एकमेकांवर घासायचे आणि डोळ्यावर ठेवायचे आणि डोळ्यांना शेक द्यायचा. असं एक 4 ते 5 वेळा त्राटक केलं तर डोळ्यावर त्याचा चांगला परिणाम व्हायला लागतो. शिवाय डोळ्याचे व्यायाम आहेत. 1 फुटावर एक बोट धरायचं आणि एक साधारण 15 ते 20 फुटावर एखादी वस्तू आपण ऑब्झर्व्ह करून ठेवायची की तिकडे आपल्याला बघायचं आहे. बोटाकडे बघायचं आणि पटकन त्या 20 फुटावरच्या वस्तूकडे बघायचं. असं कंटिन्यू करत राहायचं. असा एक 4 ते 5 मिनिटाचा प्रोग्राम दररोज चालू ठेवायचा. त्याच्यामुळे आपल्या डोळ्याच्या मसल ज्या आहेत त्याचा व्यायाम व्हायला लागतो. कारण आपल्याला जवळच्या वस्तूसाठी आणि लांबच्या वस्तूसाठी आपल्या डोळ्याच्या आतल्या मसलला काम करावं लागतं, ॲडजस्टमेंट करावी लागते. त्यामुळे त्यांचं चलनवलन चांगलं होतं आणि डोळ्याचा व्यायामही होतो. याशिवाय आपल्या डोळ्याच्या भोवती मसल्स असतात. त्याचा पण व्यायाम झाला पाहिजे. यासाठी इकडे बघायचं, वरती बघायचं, खाली बघायचं, कडेला बघायचं, इकडे तिरक्या कडेला बघायचं, खाली तिरकं बघायचं, इकडच्या उजव्या साईडच्या तिरकं बघायचं, नंतर डाव्या साईडच्या वरती तिरकं बघायचं आणि नंतर डोळे फिरवायचे. इकडे असे फिरवायचे. असं एक 5 ते 6 वेळा करायचं. उलटं 5 ते 6 वेळा करायचं आणि जे मी आत्ता सांगितलं कडेला बघायचं, इकडे बघायचं, हे पण 5 ते 6 वेळा करायचं. डोळे मध्ये आणण्याचा पण व्यायाम करायचा, ज्याला आपण तिरळं बघणं म्हणतो. तो पण एक 4 ते 5 वेळाचा व्यायाम करायचा. यामुळे डोळ्याच्या भोवतीच्या मसल्स चांगल्या सुदृढ होतात आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. हे सगळे व्यायाम जर केले तर डोळ्याचं आरोग्य निश्चित सुधारतं आणि चष्म्याचा नंबर पण कमी होऊ शकतो, डोळ्यावरचा ताण कमी होऊ शकतो आणि मायग्रेनसुद्धा कमी होऊ शकतो. याशिवाय डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही नस्य पण करतो. त्रिफळा घृताचं नस्य, यष्टिमधुघृताचं नस्य. तर नस्य म्हणजे काय करायचं, तर बेडवर सरळ झोपायचं आणि खांद्याखाली उशी घ्यायची, ज्याच्यामुळे तुमच्या नाकाची रंध्र ही ऊर्ध्व दिशेने होतात आणि त्यानंतर त्रिफळाघृत किंवा यष्टिमधुघृत पातळ करायचं. हे दोन्ही नाही मिळालं तर देशी गाईचं तूप घ्या, ते पातळ करायचं आणि 3 ते 4 थेंब प्रत्येक नाकपुडी सोडायचे आणि तसं त्या पोझिशनमध्ये 2 मिनिटं पडून राहायचं. नंतर उशी काढायची, नॉर्मल झोपायचं आणि एक 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही उठू शकता. आता हे नस्य का करायचं, तर नासोई शिरसाद्वारम म्हटलं म्हणजे ह्या डोक्यामध्ये जेवढे अवयव आहेत, जेवढी इंद्रिय आहेत, त्याचं पोषण नस्य फार छान करतं. त्यामुळे त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या डोळ्यावर पण होत असतो आणि डोळे सुदृढ व्हायला मदत होते. हे सगळे प्रयोग डोळ्यासाठी आहेत. तुमचा स्क्रीन टाईम जास्त असेल, तुमचा मोबाईल टाईम जास्त असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून पहा. तुम्हाला नक्की चांगला फायदा होईल. झोपायच्या आधी 2 ते 3 तास स्क्रीन बंद करायची, अजिबात स्क्रीन पाहायची नाही. त्याचा परिणाम पण तुमच्या झोपेवर छान होईल आणि झोप चांगली लागायला लागेल. कुठे बाहेर गेलात, फिरायला गेलात, कुठे निसर्गाच्या सानिध्यात गेलात, तर जास्तीत जास्त हिरव्या वनस्पती, हिरवे लँडस्केप, डोंगर पाहायची सवय लावा. मोबाईलमधून पाहू नका, तर स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहा. त्याचा आनंद घ्या, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना आनंद मिळेल आणि हृदयामध्ये पण आनंद दाटेल. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.